वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. साध्या सिंपल पद्धतीने मस्त असं खमंग पालक पनीर बनवलेलं आहे आणि सोबतच आज हलकेसे गरमागरम फुलके बनवून घेतलेले आहेत. खूप छान असं कॉम्बिनेशन आहे. खूप साधं जेवण आहे पण खूप भारी असं वाटतं. सध्या सगळीकडेच पावसाळा खूप मस्त असा चालू आहे. अशा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर पाऊस पडत आहे आणि आपण घरामध्ये मस्त असं गरमागरम जेवण सर्व करत आहोत. खूप भारी असं कॉम्बिनेशन हे वाटतं. गरमागरम ही फुलके खायला खूप छान असे वाटतात. चपाती रोटी तर आपण नेहमीच खातो, पण हे फुलकेही कधी-कधी ट्राय करायला खूप मस्त असे वाटतात. अ, हलकंसं तूप लावून घेतलं, की हे जेवणाची जी टेस्ट आहे ती खूप छान अशी वाढली जाते. चला तर मग रेसिपी डिटेलमध्ये सुरू करूयात. या ठिकाणी एका पातेल्यामध्ये मी पाणी गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये एक जुडी जी आहे पालकची ती छान निवडून घेतली आहे. निवडून स्वच्छ धुवून अशी घेतली आहे आणि मग या पातेल्यामध्ये ॲड केली आहे. आता गॅसची जी फ्लेम आहे ना ती खूप हाय करायची आहे 2 मिनिटासाठी आणि 2 मिनिटानंतर लगेच फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे. आणि हा जो आपला हलकासा शिजलेला जो पालक आहे तो आपल्याला थंड पाण्यामध्ये लगेचच काढून घ्यायचा आहे. म्हणजे पालकचा जो कलर आहे तो चेंज होत नाही. थंड पाण्यामध्ये काढल्यानंतर याला मस्त असं थोडंसं पिळून घ्यायचं आहे. म्हणजे एक्स्ट्राचं यामध्ये जे काही पाणी साचलेलं आहे ते पाणी निघून जाईल असं हलक्या हाताने याला पिळायचं आहे. खूप जोर लावायचा नाही. पिळून घेतलेला पालक एका ताटामध्ये थोड्या वेळासाठी काढून ठेवायचा आहे. म्हणजे तो हलकासा थंड होईल. त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्यामध्ये 2 किंवा 3 तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची ॲड करायची आहे. खूप जास्त हिरवी मिरची ॲड करू नका. बाकीचा मसाला आपण वापरणार आहोत. तर या ठिकाणी मी 2च हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहेत. पालक आता हलकासा थंड झालेला आहे. हलकासा थंड झालेला हा पालक भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याची छान ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. लगेच आपल्याला पनीर जे आहे ते कट करायला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम एवढं पनीर घेतलं आहे. पनीर छान क्यूब्सच्या आकारामध्ये कट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी रेडीमेड मसाला आणलेला आहे एव्हरेस्टचा. तो मी अर्धा मसाला तरी यामध्ये घेतला आहे. या मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि याची छान एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही मसाला वापरू शकता. तर या ठिकाणी मी एव्हरेस्टचा जो मसाला आहे तो वापरलेला आहे आणि याला मिक्स करण्यासाठी आपण ज्या पातेल्यामध्ये पालक शिजवून घेतला होता त्यातीलच पाणी वापरलं आहे. जे पनीर आपण कट करून घेतलं होतं ते पनीर मी छानपैकी तेलामध्ये अगोदर हलकंसं फ्राय करून घेतलं आहे आणि त्याच तेलामध्ये कढईमध्ये एक लहान आकाराचा कांदा छान कट करून तो ॲड केला आहे. हलकासा तो कांदा गुलाबी झाला की लगेचच यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे. यामध्ये छानपैकी टोमॅटो आपण ॲड करून घेतल्यानंतर जी आपण पेस्ट तयार करून घेतली आहे ती पेस्ट यामध्ये टाकायची आहे. रेडीमेड मसाल्याची पेस्ट आहे. ही टाकली तरीही चालतं किंवा आपण नुसतं कांदा टोमॅटो फ्राय करून घेतला आणि हलकासा ठेचा टाकला तरीही खूप छान असं पनीर होतं. पण आज मुलांना बाहेरच्या मसाल्यात बनवलेलं पनीर खायचं होतं म्हणून मग मी ही पेस्ट टाकली आहे. पेस्ट मी अर्धीच टाकली आहे. अर्धा जो मसाला आहे तो माझ्याकडे सुक्या फ्लेममध्ये तसा शिल्लक आहे. आता याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हलकंसं याला तेल सुटायला लागलं की मग यामध्ये आपल्याला पालक जो आहे तो ॲड करायचा आहे. मिक्सरमध्ये करता येईल एवढी पालकची जी पेस्ट आहे ना ती खूप फाईन अशी तयार करून घ्यायची आहे. म्हणजे पालक पनीरला टेस्ट जी आहे ती खूप छान अशी येते आणि खूप जास्त वेळ लागत नाही. जर आपण पालकमध्ये पाणी ठेवलं तर परत जेव्हा आपण पालक परतत असतो तेव्हा खूप जास्त वेळ लागतो. म्हणून जेव्हा आपल्याला याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे तेव्हाच यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे आणि मस्त अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती हिरवीगार अशी आपली फाईन पेस्ट तयार झाली आहे. मिक्सर जे आहे ना ते 3 वरती फिरवायचं आहे. म्हणजे पालकची जी पेस्ट आहे ती खूप छान मस्त आणि फाईन अशी होते. आता गॅसची जी फ्लेम आहे ना ती थोडीशी हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला याला 2 ते 3 मिनिट छानपैकी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर शेजारच्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला आता गरम पाणी ॲड करायचं आहे. पालक जो आहे तो मी छानपैकी 3 ते 4 मिनिट परतून घेतला आहे आणि मगच यामध्ये अ, गरम पाणी ॲड केलं आहे. थोडं 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 करून आपल्याला जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढं आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. पण ते पाणी एकाच वेळेला ॲड न करता थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी पालक पनीर बनवत आहे म्हणून खूप जास्त भाजी बनवणार नाही. अगदी थोडी भाजी बनवणार आहे. तर या ठिकाणी मी 1 ग्लास एवढंच पाणी या पालक पनीरमध्ये ॲड केलं आहे. आता गॅसची जी फ्लेम आहे ती
थोडीशी लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला टाकू याला का 3 आता? ते 4 थोडंसं मिनिट उकळलंय मस्त ते. असं उकळून घ्यायचं आहे. छानपैकी याला एक उकळी आली की यामध्ये आपल्याला आता पनीर ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम पनीर तळून घेतलं होतं. तर आपल्याला या ठिकाणी सर्वच जे पनीर आहे ते ॲड करायचं आहे. थोडं थोडं करून सर्व पनीर आपण यामध्ये मस्त ॲड करणार आहोत आणि मस्त एकदा याला हलवून घेणार आहोत. तेलाचा वापर मी खूप कमी केला आहे. खूप जास्त असा तेलाचा वापर केलेला नाही. पालकचा जो कलर आहे तो खूप छान असा हिरवागार असा आला आहे आणि त्यामध्ये व्हाईट पनीर खूप मस्त असं वाटत आहे. पालक पनीर खायला नेहमीच खरंच खूप छान, भारी आणि मस्त असं वाटतं. साध्या सिंपल पद्धतीने आपण जेवढा स्वयंपाक करू तेवढा तो स्वयंपाक खमंग आणि रुचकर असा होतो आणि शक्यतो स्वयंपाक जेव्हा गरमागरम असेल तेव्हा जर आपण तो खाल्ला तर नक्की आपल्याला त्याचे खूप जास्त फायदे आणि खूप बेनिफिट असे होतात. आपल्या शरीरासाठी ते चांगलं असतं आणि रुचकरही लागतं आपल्या जिभेलाही. तर या ठिकाणी मी पालक घातल्यानंतर कमीत कमी 5 मिनिट लो फ्लेमवरती भाजी छान उकळू दिली आहे आणि त्यानंतर आता घरामध्ये असणारी जी फ्रेश क्रीम आहे ती वरून थोडीशी क्रीम ॲड केली आहे. साधारणपणे 3 चमचे एवढी क्रीम असेल ही 3 चमचे क्रीम मी मस्त यामध्ये ॲड करून घेतली आहे. परत एकदा याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. क्रीम ॲड केल्यानंतर भाजीचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान असं येतं. रंगही खूप छान येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाताना याची चव जी आहे ती खूप छान अशी लागते. जेव्हा पालक खूप छान असा मस्त परतून घेतो आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी वगैरे ॲड करतो तेव्हा याची जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते. वरून जेव्हा आपण यामध्ये क्रीम ॲड करतो तेव्हाही किचनमध्ये खूप छान असा सुगंध याचा दरवळतो. खूप छान अतिशय रुचकर अशी ही पालक पनीरची भाजी जी आहे ती तयार होते. खायला खूप छान अशी लागते. गरमागरम आपल्याला ही भाजी सर्व्ह करायची आहे. आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. खूप जास्त पातळ नाही, खूप घट्टही नाही. या ठिकाणी मी गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं आणि जोपर्यंत ग्रेव्ही आपली पालकची जी ग्रेव्ही वगैरे आपण भाजी तयार करत होतो तेव्हाच मी या ठिकाणी एका साईडला मस्त असे फुलके एकदाच सर्व फुलके लाटून घेतले होते. नंतर गरमागरम तवा गॅसवर ठेवला आणि फुलके पटापट असे भाजून घेतले. एका साईडला तव्यावरती फुलके भाजत होते आणि एका साईडला जाळीवरती फुलके जे आहेत ते छान असे टम्म फुगून घेत होते. गरमागरम हे जेवण आपल्याला सर्व करायचे आहे. फुलके भाजल्यानंतर त्याला वरून मी थोडंसं तूप लावलं आणि मस्त असं गरमागरम पालक पनीरसोबत हे फुलके खायला दिले. खूप जास्त उशीर होत चालला होता. साधारणपणे रात्रीचे 10 वाजले होते. स्वयंपाक बनवायलाच खूप उशीर झाला होता म्हणून मी कुठलंही जास्त पसारा वगैरे न करता गरमागरम पालक पनीर तयार केलं. फुलकेही गरमागरमच सर्व केले आणि छान पद्धतीचं हे हलकं साधे सिंपल जेवण खायला खूप भारी वाटतं. नक्की एकदा ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना